संत रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते. जय जय रघुवीर समर्थ म्हटलं की संत रामदासांची आठवण होतेच होते. मनाचे श्लोक पद करुणाष्टक लिहिली. लोक त्यांना समर्थ रामदास म्हणत. त्यांच्या पदांपैकी एक पद ऐकूया. कल्याण मागणे रामा तुझं कल्याण. जीवन तू मन मोहन, तू जग जीवन तू मन मोहन. कोण आहे तुझ विणे, कोण आहे तुझ विणे मागणे रामा तुझ कल्याण. कल्याण मागणे रामा तुझ पावन. आम्ही हरिजन तू जन पावन. बोलती वेद पुराणे, बोलती वेद पुराणे मागणे रामा तुझ कल्याण. कल्याण मागणे रामा तुझ कल्याण. देव ही आले भक्त मिळाले, देव ही आले भक्त मिळाले. आनंद तुझी निगुणे, आनंद तुझी निगुणे मागणे रामा तुझ कल्याण. कल्याण मागणे रामा तुझ कल्याण. भक्त सुखी देवराव सुखी हो, भक्त सुखी देवराव सुखी हो. दास म्हणे मज देणे, दास म्हणे मज देणे मागणे रामा तुझ कल्याण. कल्याण मागणे रामा तुझ कल्याण. मागणे रामा तुझ कल्याण. मागणे रामा तुझ कल्याण. मराठवाड्यातील जांब या गावी सूर्याजीपंत ठोसर आणि राणूबाईंच्या पोटी रामदासांचा जन्म झाला. त्या दिवशी चैत्र शुद्ध नवमी होती. राम जन्माचा तो दिवस. दुपारचे बरोबर 12 वाजले होते. राम जन्म झाला आणि राणूबाईंच्या उदरी हा दुसरा पुत्र जन्माला आला. हा श्रीरामाचा प्रसाद म्हणून त्याचं नाव त्यांनी नारायण ठेवलं. जातीनं खट्याळ आणि हूड अजिबात त्याचा पाय घरात ठरत नसे. रानमाळ हिंडायचं, खेळ खेळायचे, नदीच्या पाण्यात डुंबायचं, चिंचा बोरं जांभळं कैऱ्या तोडून खायच्या आणि भरपूर दूध प्यायचं. त्यामुळे प्रकृती ही सशक्त आणि निरोगी होती. व्यायाम करून शरीर बलवान बनवलं होतं. एकदा असाच भटकत शेताजवळून चालला असताना शेतकरी धान्याची पोती भरत होता. पोत्यांची थप्पी लागलेली होती. नारायणाला पाहताच एका शेतकऱ्याला त्याची गंमत करावीशी वाटली. तो म्हणाला, काय नारायणा, ज्वारी पाहिजे का? द्याल तर घेतो, नारायण म्हणाला. देतो, पण एकट आहे. नारायण म्हणाला, कोणती? ज्वारीचं पोतं पाठीवरून घरी न्यायचं. कबूल. किती पोती देता? नेशील तेवढी देतो, शेतकरी म्हणाला. नारायण पुढे झाला आणि हलकी थैली उचलावी तसं भरलेलं पोतं उचलून घरी टाकून आला. अशी सगळी पोती घरी नेऊन टाकली. हा प्रकार पाहून गावातले लोक चकित झाले आणि राणूबाई रागवल्याच. नारायण राणूबाईंना म्हणाला, आई, मी चोरी करून पोती नाही आणलेली. धन्याशी झालेल्या कराराप्रमाणे घेऊन आलो. शेतकरी आला आणि म्हणाला, नारायणा, मला क्षमा कर. तुझी गंमत करायला गेलो तर तूच माझी फजिती केलीस. तू मोठा बलशाली आणि शक्तिवान आहेस. नारायण खोडकर होता, पण त्याच्या खोड्यांनी कोणाचं नुकसान झालं नाही. मित्र जोडण्याची त्याची कला चांगली होती.
तो संघटना कुशल होता. त्यानं जशी समाजाची कामं केली तशी वैयक्तिक संकटांचंही निवारण केलं. त्याला शाळेत घातलं, पण शाळेत त्याचं लक्षच लागत नसे. तो हुशार आणि बुद्धिमान होता. पंतोजींजवळ त्याला शिकवण्यासारखं काही उरलंच नव्हतं. त्याचं सर्व तोंडपाठ असे. शाळेतल्या शिक्षणाबरोबर त्यानं पुरुष सूक्त, रुद्र, वैश्वदेव, ब्रह्मयज्ञ, रूपावली, समासचक्र यांचाही अभ्यास केला होता. यथावकाश नारायणाचा विवाह ठरवला. सावधान म्हटल्याबरोबर बाणाच्या गतीप्रमाणे नारायण गर्दीतून पळाला. तो पंचवटीत आला. तिथं रामनवमीचा उत्सव होता. रामाला म्हणाला, चुकलो असेल तर क्षमा करा. आपलासा करून बोट धरून पुढचा मार्ग दाखवा. टाकळी या गावी मग नारायण राहिला. श्रीरामांनी दिलेल्या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करू लागला. प्रवचनही करू लागला. त्याच्या ज्ञान पांडित्यावर लुब्ध होऊन लोक त्याला रामदास म्हणू लागले. नारायण समर्थ रामदास झाला. तीर्थक्षेत्र हिंडत हिंडत समाज जागृती केली. 11 मारुतींची स्थापना केली. लोक जागृतीसाठी नाना प्रकारची माध्यमं वापरली. समर्थ कार्याची कीर्ती शिवबा फार ऐकून होते. त्यांना समर्थांचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात रामदासांचा आशीर्वाद असावा असं त्यांना मनोमनी वाटे. रामदासांनी शिवबांना पाठवलेल्या पत्रात निश्चयाचा महामेरू, श्रीमंत योगी, जाणता राजा अशा विशेषणांनी गौरवलेला आहे. समर्थांनी शिवबांना राजधर्म आणि क्षात्रधर्म सांगून पृथ्वीचं रक्षण तुमच्या हातून व्हावं असा आशीर्वाद दिला. सर्वत्र ईश्वर पाहण्याची आणि सर्व धर्माविषयी आदर बाळगण्याची थोर शिकवण समर्थांनी दिली. समर्थांचा उपदेश कथा कीर्तनातून चालत असे. मनाच्या श्लोकातून लोकांना भक्ती, त्याग, वैराग्य, सदाचार आणि सद्गुण यांची महती सहजपणे देण्यात समर्थांचे ठाई उत्तम प्रचारक आणि शिक्षक दिसून येतो. समर्थांचा दासबोध हा मराठी भाषेतील लोकोत्तर ग्रंथ आहे. हा ग्रंथ त्यांनी महाड तालुक्यात वरंद घाटात शिवथर घळीत लिहिला. दासबोधाशिवाय समर्थांनी आत्माराम, स्फुट ओव्या, मनोबोध, पंचीकरण योग, मनपंचक, स्फुट अभंग आणि पद यांची साहित्य निर्मिती केलेली आहे. याशिवाय समर्थांनी सुरेख अशी करुणाष्टकं लिहिलेली आहेत. भाषा, रचना आणि अर्थ या दृष्टीनं करुणाष्टकं नितांत सुंदर आहेत. शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यावर समर्थांनी आपला आनंद आनंदवन भुवन नामक गीतात शब्दबद्ध केला. वयाच्या 73व्या वर्षी शके 1603 सालच्या माघ वद्य नवमीस समर्थांनी देह ठेवला. त्यांना जाऊन 300 वर्ष झाली, पण त्यांची उपदेशपर वाणी, दासबोध, मनाचे श्लोक आजही जगाला मार्ग दाखवित आहेत. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे.